ॲग्रिकल्चरचा अधिकारी असतो बँकेला, तर त्याला तेवढी जास्त नसते. एक दुसरी गोष्ट, गाव पूर्ण थकीत असेल तर ते लाभार्थ्याला एंटरटेन करत नाही. कृषीला जितक्या फटाफट त्यांनी योजना देतात तसं पशुसंवर्धनचे प्रोजेक्ट त्यांनी हातात घेत नाही. ही या लोकांची अशी अडचण, म्हणजे बऱ्याच लोकांची अशी असते. तर आपण जेव्हा ब्लॉक लेवल किंवा जिल्हा लेवलच्या आपल्या मिटिंगा होत असतात बँकेच्या सगळ्या ह्याच्याबद्दल, तर ह्याच्यामध्ये ही योजना आपली जी आता अगदी मिशन मोडवरती चालू आहे, तर त्याच्याबद्दल थोडंसं हे करावं आणि तुमच्या पद आणि प्रतिष्ठा म्हणजे बँकेची सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन केलं तर खूप चांगलं होईल. आणि लाभार्थ्यांनी सुद्धा जास्तीत जास्त बँक शेवटी त्यांच्याही पैशाचा त्यांनी विचार करतात, त्यामुळं कागद ही त्रुटी नसलेली कागद द्यावी. बँकेनं वेगळं काही करावं काहीच नाही. पण ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडला जेव्हा तुम्ही क्विक रिस्पॉन्स देता ॲन्युअल हजबंडरी इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं मिळत नाही. तेच म्हणलं मी. तुमचं बाटलं सांगितलं की ॲन्युअल हजबंडरी सेंट्रल गव्हर्नमेंटचं सँक्शन आणल्यानंतर तर करायला पाहिजे. सर आहे ना तो प्रकार असतो. तोच विषय सर, तोच विषय याच्यानंतर जो पार्ट येणार आहे तुम्ही लहान स्टोरेज का करा आणि कर्ज त्यांना येस सर. हां, तेच म्हणत होतो आम्ही की एखादं गाव जर थकीत असेल तर त्या लाभार्थ्याला एंटरटेन केलं जात नाही किंवा असं थोडंसं अशा काही गोष्टी आहेत, तर ते थोडंसं आपण हां हे एवढंच, बाकी काही नाही. प्रत्येक स्कीमला काहीतरी बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये ते मान्य मला त्याच्याबद्दल नाही माहिती. धन्यवाद सर. वखारडे सरांनी खूप चांगली आणि उपयुक्त माहिती दिलेली आहे. आता आपल्याकडं अजून एक बँकेचे अधिकारी साहेब आले, दीपक वाडेवाले साहेब, संचालक आरसीटी. प्रथमतः त्यांचा आपण सत्कार करूया. आरसीटी सर आपलं दीपक वाडेवाले साहेबांचा सत्कार डॉक्टर येवले साहेब करतील. येवले साहेब, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन येवले साहेब हे दीपक वाडेवाले साहेबांचा सत्कार करतील. आणि लगेचच दीपक साहेबांनी आपले जे बँकेसंबंधीची माहिती आहे ती तात्काळ त्यांनी सुरू करायची आहे. धन्यवाद सर. नमस्कार. प्रथमतः या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल तुमचे आभार. सर, एलडीएम सरांनी बाहेर मला फोन चालू होता, काय बोललं मला कल्पना नाही, पण एलडीएम म्हणून त्यांनी बँकेची भूमिका बरीचशी मांडली असावी. मी बँकेतला कर्मचारी जरी असलो तरी मी आरसीटीचा संचालक आहे. आरसीटी मला माहिती आहे काय ते 1 2 3 मला वाटतं जवळपास 100 वानखेडेचा बरं माहिती. बरोबर वानखेडे मला ओळखतात चेहरा ओळखीचा. तर 3 ते 4 लोकांनाही माहिती आहे. मी आरसीटी बद्दल थोडंसं सांगतो, त्याच्यानंतर विषय पुढे. आरसीटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याच्यामध्ये ग्रामीण मंत्रालय यांच्या अंतर्गत चाललेली संस्था आहे. आणि ह्या जिल्ह्यामध्ये जी अग्रणी बँक असते, जशी इथे बँक ऑफ इंडिया आहे, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही धाराशिवमध्ये जर गेला तर स्टेट बँक ऑफ इंडिया असावी, तुम्ही नाशिकला गेला तर बँक ऑफ महाराष्ट्र असेल. जी त्या जिल्ह्याची अग्रणी बँक आहे ती ही आरसीटी आहे. त्या आरसीटीचा उद्देश आहे आपल्यासारख्या, म्हणजे हा व्यवसाय म्हणलं तर बऱ्यापैकी ग्रामीण भागातले इथे गावं आले असते. तर हा आरसीटीचा उद्देश आहे ग्रामीण भागातले वय वर्ष 18 ते 45 ह्या गटातले पुरुष व महिला यांना रोजगारासाठी, उद्योजक होण्यासाठी, नवउद्योजक होण्यासाठी, लघु उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण आहे. त्यातला एक भाग आहे कृषी विषयी जे आपले गोष्टी आहेत, म्हणजे शेळी पालन असेल, म्हणजे एरियामध्ये जे काही तुमच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कृषी व्यवसाय असेल,
कुक्कुटपालन असेल, तुतीचा व्यवसाय, रेशीम उद्योग असेल किंवा शेळी पालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, गांडूळ निर्मिती असेल किंवा पोल्ट्रीचा व्यवसाय, म्हणजे बऱ्यापैकी सगळे काही तुमच्या डिपार्टमेंटशी रिलेटेड आहे. ह्या सगळ्या गोष्टीचे प्रशिक्षण तिथे दिले जातात आणि हे सगळे प्रशिक्षण मोफत असतात. कुठलाही एक नवीन पैसा तुम्हाला खर्च करायचा नाही. आज ही कार्यशाळा आहे. पाटील सर त्यांच्या एक 10 मिनिटाच्या लेक्चर मध्येच मी तिथं जेवढा बसलो होतो मला लक्षात आलं की बऱ्याच डीप मध्ये हे सगळं काही नॉलेज देतात आणि एका दिवसाच्या कार्यशाळेमध्ये तुम्ही ही कार्यशाळा जर अटेंड केली, चांगला वेळ आणि चांगला इथे तुम्ही जर ऐकलं, मला वाटते बाहेर जात असताना तुम्ही सगळं काही घेऊन जाणार. म्हणजे ह्या विषयावर जे बोलतायत पाटील सर ते एवढं सखोल पद्धतीने सांगताय की तुम्हाला काही अडचणी आणि काही शंका राहणार. पण हा 24 तासाचा किंवा आपल्या ह्या कार्यशाळेमध्ये आपण जवळपास 6 ते 7 तास देणार. काही गोष्टी थोड्याशा फास्ट होतील, काही गोष्टी एकदम डीपमध्ये जातील, काही गोष्टी तुम्हाला समजून तर सांगितलं जातील. पण ह्या 100 लोकांपैकी हे 20% लोकांना ते कळेल किंवा लक्षात येईल किंवा 20% राहिलेल्या लोकांना थोडासा पुन्हा त्रास द्यावा लागेल किंवा हे लक्षात आलं नाही तुम्ही मला सांगा किंवा ते वारंवार तुमच्याकडे भेटेल. पण आरसीटीचे जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आपण हे सगळं काही शिकवतो. आता बोलता बोलता लक्षात आलं की बँकेचं कर्ज किंवा प्री क्वालिफाईड लोन किंवा तुम्हाला पैशाची संबंधी पाहिजे या सगळ्या गोष्टी कधी मागे किंवा या बँकेमध्ये बाबतीचा जो विषय असतो ना तो कधी सुटतो जे आपल्याला कल्पना येते की कर्ज नेमकं काय आहे, किती घेतलं पाहिजे, किती आवश्यक आहे, जास्त घेतलं तर काय होईल आणि कमी घेतलं तर काय, हे सगळं ज्ञान आपण आपल्या 10 दिवसाच्या कोर्समध्ये म्हणजे आज आपण इथे फक्त 24 तासासाठी असं समजू पूर्ण दिवस आपण इथे आहे. पण आरसीटीचे जे कोर्सेस आहेत तो 10 दिवसासाठी आणि सकाळी 9 वाजता ते संध्याकाळी 6 वाजता म्हणजे आपण इथं बसून राहणार का नाही. तुम्ही ह्या विषयाबद्दल म्हणजे आपण तुम्हाला शेळी पालनाविषयाबद्दल जर तुम्हाला बोलवलं असेल तर शेळी पालनाचं सखोल ज्ञान म्हणजे आमच्याकडे जे ट्रेनर असतात ते ह्या फील्डमध्ये 30 ते 35 वर्षांचे अनुभवी ट्रेनर आहेत आणि आम्ही ह्या डिपार्टमेंटचे जे आपल्याकडे डॉक्टर्स आहेत किंवा पाटील सर असतील त्यांचा जो वेळ त्यांना देता आला आम्ही या लोकांना तुमच्या सगळ्या जे काही नॉलेज वर्कर आहेत त्यांना आम्ही इन्व्हाइट करत असतो आणि आमच्याकडे तुम्ही या आणि या लोकांना आम्ही तुमची माहिती देतो. तर अशी ही आरसीटी आहे आणि ही बँक ऑफ इंडिया चालू. बँक ऑफ इंडियाच्या आरसीटी मध्ये तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान भेटेल प्लस त्याच्यासोबत काय मिळेल फायनान्शियल लिटरसी, वित्तीय ज्ञान. ज्याच्या डोक्यात आहे किंवा 50 लाखाचं आपल्याला कर्ज घ्यायचं आहे का तर त्याला सबसिडी आहे 25 लाख किंवा 50 लाखाची सबसिडी आहे एनएलएममध्ये 1 कोटीचा जर प्रोजेक्ट असेल ती खरंच केलं पाहिजे का? आपल्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे का? कॅपॅसिटी म्हणजे नुसती तुमच्याकडे प्रॉपर्टी असून चालत नाही, रिस्क रिपेअरिंग कॅपॅसिटी आहे का? आपल्याकडे तेवढं ज्ञान आहे का? आपल्या एरियामध्ये ते आपण करू शकतो का? आपल्याला मार्केट आहे का? फॉरवर्ड लिंकेज आहे का? बॅकवर्ड लिंकेज आहे का? हे सगळे कोर्सेसच्या माध्यमातून आपण तुम्हाला शिकतो. इथे मला वाटते बऱ्यापैकी ग्रामीण भागात सगळे लोक आलेले आहेत. मी दुसरं काही बोलणार नाही पण तुम्हाला इथे एवढं सांगितलं की बँकाचा व्यवसाय हा एकच आहे, कर्ज देणे आणि डिपॉझिट घेणे. तुमच्याकडून ती बाजू अशी समजू की हे सगळे त्यांच्याकडे शिल्लक पैसे आहेत, म्हणजे 10 लाखाचे आमच्याकडे डिपॉझिट दिलेलं आहे, त्यांना 7% आम्ही व्याज देऊ. तिकडली बाजू व्यावसायिक आहे, त्यांना कर्जाची आवश्यकता आहे, पैसे त्यांना लागणार आहेत, व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्याकडे थोडीशी गुंतवणूक करायला पैसे आहेत, बाकीचे कर्ज स्वरूपामध्ये नाही करून पाहिजे तर त्यांना आम्ही कर्ज देऊ 10%. 7 आणि 10%चा जो फरक आहे 3%चा त्याच्यामध्ये ऑपरेशनल कॉस्ट बँकेची आणि बाकीचा जो नफा होतो तो शासनाला होतो. ते शासनाचा जो नफा आहे तो विविध योजनांमध्ये खर्च केला. शेवटी फक्त असं चेक करा तेव्हा बँकेचा व्यवसाय हा पूर्णपणे कर्ज देणे आणि डिपॉझिट घेणे याच्या व्यतिरिक्त काही नाही. त्यामुळे कर्ज बँक देत नाही, आम्हाला कर्ज भेटलं नाही, आम्हालाच देत नाही बाकीच्यांना देतं, असं जे काही गैरसमज आहे तुमच्या ह्या कार्यशाळेतून तो निघूनच जाईल. प्लस तुम्हाला जर आवड असेल या विषयाची तर आरसीटी जिल्ह्यात एकच आहे जी आपल्या सोलापुरात आहे. तुम्ही तिथे येऊन हा प्रशिक्षणासाठी नोंद करू शकता. तुम्हाला सखोल ज्ञान. आमच्याकडे जर एक रसायचा ग्रुप आहे, रिटायर झाले, वय वर्ष 76 वर्षाचे तरुण आहेत, अजून पण हा विषयाचं हे करतात, त्यांची पुस्तकं वगैरे बरेचसे आहेत. तर असे आपण ट्रेनर आपल्यासोबत आहेत किंवा आम्ही तुमच्या डिपार्टमेंटला पण आपण कॉन्टॅक्ट करत असतो.
तुमच्याकडे सिव्हिल व्यवस्था येतात आणि फक्त एनएमच नाही, विविध योजना आहेत. पीएमजीपी असेल, सीएमजीपी असेल किंवा विविध ह्याच्याबद्दल कास्टबद्दल किंवा ओबीसी महामंडळ आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे किंवा चर्मकार ते मंडळ आहे, बीजेपीचं मंडळ आहे, ठीक आहे, अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, त्याच्यामध्ये पण ह्या सगळ्या योजना उपलब्ध आहेत. बरोबर आहे. तर ही एक योजना आणि बाकीची योजना तुम्हाला फायनान्शियल लिटरसी आणि तुमचा सखोल ज्ञान. आज तुम्ही शेती करताय, सगळे शेती निगडीत व्यवसायासाठी आला म्हणजे तुम्ही म्हणाल किंवा हे काय नवीन आम्हाला शेळी पालन आणि दुग्ध व्यवसाय किंवा गांडूळ आम्हाला काय शिकलं, 24 तास बस झाले, 1 दिवसाची कार्यशाळा बस झाली, तसं नाही. जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये 1 रुपया कमवत असाल, नक्कीच ही कार्यशाळा तुम्हाला ₹1.25 प्रयत्न करेल आणि आरसीटी तुम्हाला ₹1.5 प्रयत्न करेल. 50 पैसे वाटले म्हणजे खूप मोठे. बरोबर. आपण कायम आपल्या पिढीदार किंवा आपल्या ट्रॅडिशनल वेळी आपण हे सगळं काही व्यवसाय करत असतो, पण आता जोपर्यंत त्याच्यामध्ये हे अधिकचं ज्ञान भर पडतो आपण घेऊन जाणार नाही तोपर्यंत आपल्याला व्यवसायाला पुढे जातो. एवढं बोलून मी थांबतो. आरसीटीला तुम्ही सगळ्यांनी तुमच्या प्रोसेससाठी वयवर्ष 2 जागी आहे, त्याच्यामध्ये वयवर्ष 18 ते 45, दुसरी कुठली आहे नाही, पुरुष महिला दोन्ही येऊ शकतात, ठीक आहे. आणि सोलापूरचे ग्रामपंचायतचे रहिवासी असतात. बाकी शहरातल्या लोकांना आपण ते प्रशिक्षण देत नाही. मान्यवरांनी मला बोलण्याची संधी दिली. तुमच्याकडून एखादा प्रश्न असेल तर मला विचारा, मी तुम्हाला या विषयावर सांगेन. अवेअरनेस कमी पडत नाही का लोकांसाठी की मी पण प्रशिक्षणाला गेलो होतो आपल्या फक्त अवेअरनेस मला वाटते अवेअरनेस म्हणण्यापेक्षा माझी जी अडचण मी इथे बघितलेली हे सगळे काही कोर्सेस फ्रीमध्ये आहेत, त्या कारणाने मला जरा हे होते. पण आम्ही अवेअरनेसच्या स्वरूपामध्ये दर महिन्याला 15 कॅम्प घेतो, 15 वेगळ्या जागी घेतो. मी स्वतः माझ्याकडे 2 फॅकल्टी आहेत, म्हणजे माझ्याकडे जे प्रशिक्षक आहेत ते 2 आणि मी, म्हणजे 15 वेगळ्या ग्रामपंचायतला आम्ही दर महिन्याला जात असतो. माझ्याकडे आरसीटीला बऱ्यापैकी जो प्रशिक्षणासाठी येणारा जो हे आहे प्रशिक्षणार्थी आहे ते महिला आहे. तर महिलाचे जे उमेद आहे बचत गटाचे जे त्यांचे हे आहे तर त्यांच्या माध्यमातून पण आम्ही त्यांना मेसेज पाठवत असतो. तुमच्या गावामध्ये पण आता उमेदचं काम चालू असतं, तर तुम्ही तर त्या प्रत्येक महिन्याच्या ग्रुपमध्ये एक मेसेज आलेला असतो. आता आम्ही 25 तारखेला आमच्या एक प्रशिक्षण सुरू केलं होतं. आम्हाला अपेक्षित आहेत 25 लोक प्रशिक्षण, कमीत कमी, जास्तीत जास्त 35 लोक. 40 आले तर 5 जणांना आम्हाला वापस पाठवलं. पण अशी लोकांनी काय आहे की 16, 17, कधी 20. कारण काय आहे आता तिथे प्रशिक्षणाची पद्धत काय आहे, आपल्याला गुरुकुल पद्धतीने चालेल. आमची जी आरसीटी आहे सुंदर आरसीटी आहे, 1.5 एकरचा जागा आहे. तिथे यायचं तुम्हाला, तुमचं राहण्याची, जेवणाची, तुमच्या स्टेशनरीची ह्या सगळ्या सोयी हे आरसीटी करतात. बँक ऑफ इंडियाची आरसीटी तुम्हाला सगळी सोय करून देतात. ते फक्त तुम्हाला तुमचा वेळ आहे. फक्त आता शेतकऱ्यांच्या प्रचंड अडचणी असतात, बरेचसे कामं असतात. आपल्याकडे जर गोदान असेल तर आपल्याला सकाळी वेळ टाकून पुढे यायचं किंवा दारा काढायच्या, त्याला वैरण घालायची. पण आपल्या आयुष्यात जर तुम्ही 10 दिवस देऊ शकत असाल तर हे तुम्हाला ही जी कार्यशाळेतून तुम्ही आज शिकणार आहात तर जे जे शिकेल मी आता तुम्हाला सांगितलं की पाटील साहेबांनी 10 मिनिटात मी त्यांचा जो अनुभव घेतला आणि जे आतापर्यंत ऐकलेलं तर ते एवढं सखोल ज्ञान देतील तुम्हाला. पण किती जण हे ठेवतील स्वतःकडे हे पण तुमच्याकडे जे तुम्ही ज्ञान घ्याल, आज तुम्ही लिहून घ्याल कोणीतरी किंवा काय तुमची अडचणी सॉल्व्ह करा. पण ते तुम्हाला 10 दिवसामध्ये जर आम्ही शिकवलं, 10 दिवस हा मोठा वेळ असतो. दिवसातून आपण 8 तास जरी बसत असाल तर तुमचे 80 तास आम्ही तुमची घेणार. तिथे फक्त असं खेळ, आमच्याकडे काही खेळाच्या स्वरूपामध्ये तुमचे काही गोष्टी असतात आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन नुसतं तुमच्या विषयाचं ज्ञानच नाही, आरसीटी तुम्हाला तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, जसं सांगितलं फॉरवर्ड लिंकेज, बॅकवर्ड लिंकेज, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, बोलणे, चालणे, तुमचं मार्केटिंग कशी केली पाहिजे, तुमची एखादा तुम्ही आता दुग्ध आता इथं दुग्ध एलेव्हनचा विषय चालू आहे तर दुग्धजन्य पदार्थ पण तुम्ही बनवणार आहात, पनीर, खावा, चना, अजून काय काय गोष्टी बनवणार आहात. बरोबर आहे. किंवा ट्रेडिंग करणार, घेऊन तुम्ही फक्त घेणार, संकलन करणार, पुढे येणार, पोल्ट्रीचा विषय चालू आहे, पॅरेंट ब्रीडचा चालू आहे, जेवण करायची आहे. हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ज्ञानवर्धन करावं लागेल. आणि शेतकरी म्हणून जर तुम्ही फक्त प्रॅक्टिकल नॉलेजवर चालत असाल की माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी हेच व्यवसाय केलेला आहे, मला काही वेगळं करायची गरज नाही, मी अजून पण एका जनावराकडून 15 लिटर दूध कसं तिला सगळं 6 दूध काढू शकतो, तिची निगा लावू शकतो, मला वेटरनरी डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत ते मी
ज्ञान देतात ते पण त्यामुळे शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये फरक आहे. प्रशिक्षण हा खूप छोट्या काळात आहे. 10 दिवसामध्ये आपण बऱ्यापैकी आपल्या नॉलेजचा पॉलिश करू शकतो. तुमच्याकडे सगळं ज्ञान आहे, तुम्ही इथं आलात म्हणजे काहीतरी इच्छेने आलात, तुमची आवड आहे या विषयाची म्हणून आलात, पण प्रशिक्षण तुम्हाला पुढे नेऊ शकतं असं मी तुम्हाला सांगतो. आणि मला थोडा वेळ दिलेला होता, धन्यवाद. माझं पण घ्या आणि माझ्या प्रशिक्षण मी तुम्हाला कॉम्प्लेट पण देतो. 70-20 810 866 70-20 810 866 शेती निगडीत सगळे व्यवसायाचं प्रशिक्षण आरसीटी देत असते. आणि हा दुसरं एक सोडा जाईल 2 मिनिटांनी. आरसीटी फक्त तुम्हाला प्रशिक्षण देऊन थांबत नाही, 2 वर्ष तुमचा पाठपुरावा करणार. किती वर्ष? 2 वर्ष तुमचा पाठपुरावा करणार आहे. ज्या प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं आहे त्या प्रशिक्षणा घेऊन तुम्ही त्या व्यवसायामध्ये उतरला. काही अडचणी असतील, प्रॅक्टिकल अडचणी असतील तर ते आम्ही सोडवायचा प्रयत्न करतो. आणि जो तुम्हाला प्रशिक्षण देत असतं तो 2 वर्ष कायम तुमच्या दर्शवले. तिसरी गोष्ट, शेवटच्या दिवशी आपण तुम्हाला शिफारस पत्र देतो बँकेच्या नावावर. त्याच्यावर कुठलाही रक्कम त्यामध्ये उल्लेख केला नसतो. बरोबर आहे? तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या प्रॅक्टिकल तुम्हाला जेवढं काही कर्ज लागणार आहे तेवढी तुम्ही बँकेमध्ये जाऊन मागणी करू शकता. बँकेचे 4 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकणार तर नक्कीच तुम्हाला कर्ज. फक्त कर्जासाठी जर तुम्ही गेलात तर नक्कीच तुमची बँकेचा असा विषय आहे की मला सरांनी सांगितलं ते विषय घेणार आहे. पण परत एकदा मी अधोरेखित करतो की बँकेचा जर व्यवसाय आहे तो फक्त कर्जावर असतो. बँक कर्ज देत नाही असं कधी होणार नाही. बँक फक्त व्यक्ती म्हणून जर तुम्ही तसं एकदम परफेक्ट तिथे जाऊ शकला, प्रॉपरली त्या गोष्टी मांडू शकला. आता मी रिसेंट मी एक अनुभव सांगतो. आमच्याकडे ह्याच्यामध्ये एका महिलेचं प्रकरण आलं. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची स्कीम आहे, विनो फॉर्म्युलेशन स्कीम. तर त्यामध्ये त्यांनी कांडक यंत्राची मागणी केली. तिची कोटेशन प्रमाणे 2 लाख रुपये त्याचं कोटेशन.